आणि याच्या पुढचं पाऊल जाऊन सांगतो की माझ्या पर्यटन विभागामध्ये जे माझ्या हातात आहे ते मी आत्ताच जाहीर करतो की पर्यटन विभागामध्ये सिनियर सिटीजन्सला विशेष डिस्काउंट आहे आमच्या रिसॉर्ट्स मध्ये. पण आजपासूनच मी सांगतो, मागच्या काही दिवसापूर्वीच मी तो निर्णय घ्यायचा धोरणात्मक ठरवला होता, तो मी आज जाहीर करतो की आमच्या रिसॉर्ट मध्ये 65 वर्षाच्या लोकांना, जी वयोमर्यादा ज्येष्ठ नागरिकांना, 65 लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना डिस्काउंटची व्यवस्था होती, ती आजपासून 60 वर्ष जे असतील त्याला ज्येष्ठ नागरिक म्हणून टुरिझमच्या आमच्या MPDCच्या हॉटेलमध्ये डिस्काउंट मिळेल. आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही जर आमच्या एखाद्या निवासामध्ये जर तुमचं हे 33वं अधिवेशन वगैरे घेतलं तर त्यालाही भारी भरकम डिस्काउंट आम्ही देऊ, कारण तुमच्या माध्यमातून खूप प्रचार आहे आणि म्हणून ते घ्यावं अशा प्रकारचं मी या निमित्ताने आवाहन करतो. आपण जवळपास 6 मागण्या आमच्या समोर आपण केलेल्या, त्या सगळ्या मागण्यांच्या माध्यमातून त्या सगळ्यांना आपण त्याच्यामधनं मार्ग काढू. इतकंच नव्हे तर आपली ही जी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघटना, याचे प्रमुख पदाधिकारी माननीय मुख्यमंत्री मोदयांसमवेत एक येणाऱ्या 60 दिवसामध्ये आपली बैठक घेऊन त्याच्यामध्ये आपले जे प्रश्न आहेत ते आपल्याला निकाली लावता येईल, मांडणी करता येईल असा आपला प्रयत्न राहील. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत केलं पाहिजे. आपण सगळ्यांकडे खूप अनुभव आहे, अनेक लोक आम्हाला प्रेरणादायी ठरतात. एखाद्या गावामध्ये आम्ही जातो, त्या गावामधल्या लोकांशी आम्ही बोलतो, संवाद करतो आणि त्यांच्या जीवनाची जी कहाणी सांगतात ती अत्यंत काटे आणणारी असते. आणि त्यांनी कशी प्रतिकूल परिस्थितीमधनं हे सारं विश्व निर्माण केलं, त्यांचे मुलं नातू ठिकठिकाणी पोहोचले, शिक्षण घेतले, मोठमोठ्या पदापर्यंत गेले, पण ते करत असताना एक एक काडी त्यांनी वेचून ते घरटं कसं बनवलं त्याची कहाणी देखील फार मोठी प्रेरणादायी ठरते. आणि म्हणून मी आता आमच्या महाराष्ट्र सरकारची जी आमची मॅगझिन आहे, मॅगझिनचं नाव काय, लोकराज्य, या लोकराज्याच्या माध्यमातून एक पान किंवा एक मॅगझिन, एक पान दर महिन्याला किंवा एक मॅगझिन पूर्ण म्हणजे वर्षाची एक मॅगझिन ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्पित करण्यासाठी मी त्यांना आग्रह करेल. आणि काही ठराविक लोकांच्या आयुष्याचं लेखाजोखा त्याच्यामध्ये लिहिण्यात येईल की या गावामधल्या या व्यक्तींनी आपलं आयुष्य कसं सुरुवात केलं, कुठपर्यंत पोहोचले, आणि ही आपल्यासाठी प्रेरणा राहील. कारण अलीकडच्या काळामध्ये आम्हाला चिंता वाटते की आपल्यासारख्या लोकांनी किती सहन केलं. त्या काळामध्ये पाणी नव्हतं, जेवण नव्हतं, फिरायला गाडी नव्हती, रस्ते नव्हते, काहीच नव्हतं, तेव्हा तुम्ही एवढं सगळं केलं. आणि कुठंतरी 10वी मध्ये कमी मार्क मिळाला, 12वी मध्ये काहीतरी कमी मार्क मिळाला, एखादा कुठे ऍडमिशन मिळालं नाही, एखादी छोटी गोष्टी मनासारखी झाली नाही, एखादा पीक आपलं खराब झालं तर लगेच माणूस आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो. तसं न करता या लोकांकडे बघा, ही आपली प्रेरणा आहे, ही ताकद आहे. यांनी खडतर प्रवासामधनं विश्व निर्माण केलंय, हे लोकांसमोर आपल्याला उभं करावं लागेल आणि मग खऱ्या अर्थाने लोकांमध्ये परिवर्तन होईल. त्यांच्या घरी दरोडे वगैरे पडण्याचं मुंबई सारख्या शहरामध्ये फार मोठी अडचण ही निर्माण होते. आणि म्हणून त्यांना कसं, त्यांच्याकडे मॉनिटरिंग कसं होईल, त्यांच्याकडे लक्ष कसं दिलं जाईल, हाही प्रयत्न आपण करूया. मेडिकलचा फार मोठा विषय असतो, त्या मेडिकल संदर्भातली एक स्कीम, मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर ज्यावेळेस आपली भेट होईल त्यावेळेस ठराविक 5-6 विषय, परंतु ते सगळ्यांना स्पर्श होणारे विषय, हे आपण त्याच्यामधनं मार्ग नक्कीच काढूया. आपण सांगितलं की संजय गांधी निराधार योजना वगैरे, या योजनेवर आपण त्याच्यामधनं लोकांना त्याचा फायदा कसा होईल. आता पुढच्या काळामध्ये ज्या नेमणुका होते त्याच्यामध्ये किमान एक ज्येष्ठ नागरिक, 2 ते 5 लोक असतात, एक ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी कसा राहील त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःही तसं करेल. आणि नियमात तशी दुरुस्ती करण्यासाठी मी पुढच्या काळामध्ये आग्रह करेल की जे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे काही जे जितके आकड्याप्रमाणे, त्यात एक महिला प्रतिनिधी, एक पुरुष प्रतिनिधी, असं करून ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या विविध योजना आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी असल्याशिवाय त्यांची व्यथा आणि त्यांची समस्या ही आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून त्यांच्या नियमामध्येच की ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी अशा प्रकारचं तिथे दुरुस्ती करून त्याचा आपण समावेश करू, अशा प्रकारचा मी आग्रह करतो. माननीय सरकार साहेब आपल्यामधले सदस्य आहे आणि त्यांचा प्रयत्न आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा सतत मार्गदर्शन आणि मदत राहिली आहे आणि म्हणून ते याच्यामध्ये भाग घेतात. रोगाच्यामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिकांचं खूप चांगलं काम चालू आहे. त्यांना काही बाक लागत असतील, काही गोष्टी लागल्या तर मी त्यांना मदत करत असतो.
आमचे खासदार साहेबांच्या माध्यमातून देखील धुळ्यापर्यंतची मर्यादा आहे ही आपण करू. आणि समाज कल्याणच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय असे तुम्ही समजा 200, 500, 1000, 2000 स्पॉट्स आम्हाला सांगितले तर दरवर्षी समजा 1000, 2000, 5000 तर तिथे बाक बसण्याचं काम ते आमच्या समाज कल्याण मंत्री महोदयांना मी सांगेल की बाक आपल्याला काही ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळी बसणं आणि देवाणघेवाण विचारांचं व्हावा अशा काही स्पॉट्स असतील तर प्रत्येक शहराला तशा प्रकारची निधी ही उपलब्ध या वर्षापासून करून देण्याचा प्रयत्न आपण करूया ही ग्वाही देतो. आपण सगळेजण इथे आलेत, मला माहिती आहे रखरखत होऊ नये, अनेक समस्या अनेक अडचणीमधून आपण इथपर्यंत आले. गाव आमचं थोडं छोटं आहे परंतु प्रेमाचं आहे. आमच्या टीमने सगळी काही व्यवस्था केली, काही कमी अधिक झालं तर त्याला दिलगिरी व्यक्त करतो परंतु आमचा प्रयत्न आहे की अत्यंत चांगलं यशस्वी आपलं हे व्हावं. पुढच्या काळामधनं आपण असं काय बसूया भामरे साहेब की टुरिझम डिपार्टमेंटला हे तुम्ही काम सोपं, कारण तुमचं सगळ्यांना टुरिझम पण करायचं, फिरणं गिरणं आणि त्याचबरोबर असं काहीतरी आपण करूया जेणेकरून त्याचा आनंद आपल्याला घेता येईल आणि आमचाही फायदा. आम्ही पूर्ण जगाला सांगू बघा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही हो बिलकुल. आणि म्हणून आमच्या विभागामध्ये सुद्धा या खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आपण एक स्कीम तयार की आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघटनांना फिरायचं असेल तर महाराष्ट्र MTDC तुम्हाला डिस्काउंट देईल मोठा आणि त्याचं नियोजन करण्यासाठी प्रयत्न. ते आता सध्या काही जमणार नाही, पुढे बघू. भामरे साहेबांनी सांगितलं की पर्यटन खात्याने जर एखादं विमान व्यवस्था केली तर बरं होऊन जाईल. म्हटलं सध्या काही जमणार नाही पण मी होईपर्यंत तोपर्यंत व्यवस्था करू. बदाने पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं, आपल्या सगळ्यांचं भेटण्याचं दर्शन घेण्याचं भाग्य मला मिळालं. कारण दूर दूरून आपण सारे लोक आले, प्रत्येकाला भेटणे एक जेवण करणं चर्चा करणं अधिक चांगलं झालं असतं. परंतु पुढच्या कार्यक्रमाला जायचं आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलं, जे सदिच्छा दिले, जे आशीर्वाद दिले, फदाने साहेब आपण जो इच्छा व्यक्त केली की तुम्ही यायलाच पाहिजे, आमचा अधिकार तुमच्यावर आहे, आमचा आशीर्वाद तुमच्यासाठी, ज्या प्रेमाच्या आशीर्वादमुळे अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो. आपली सेवा कसं करता येईल तो सतत माझा प्रयत्न राहील. वयाने कमी जरी असलो तरी आपला प्रतिनिधी म्हणून पुढच्या काळामध्ये काही समस्या असली तर त्याचा मार्ग काढण्याचं काम मी करेल ही ग्वाही देतो. आपल्या सगळ्यांचे, आपल्या प्रमुख सगळ्या मंडळींचे, आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो, आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतके चांगले संस्कार रावल साहेबांनी घडवलेले, सरकार साहेब रावलांनी, त्यांना सुद्धा खरोखर धन्यवाद द्यायला पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग लहान का असे ना आम्ही तुमचे पावलांचं वंदन करू जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर. आणि मला असं वाटतं की नुसतं ते बोलत नाहीत तर करतात सुद्धा. एक निर्णय तर त्यांनी इथल्या इथे जाहीर करून टाकला, ही फार चांगली गोष्ट आहे. आपण आशा करूया की हे अधिवेशन या बाबतीत खूप फलदायी ठरेल आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. ते म्हणले की मी लहान वयामध्ये कॅबिनेट मंत्री झालो, मी तर म्हणतो की त्याच्या पुढचं प्रमोशन, टॉपमोस्ट प्रमोशन, मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं ते त्यांना मिळो ही परमेश्वर चरणी मी प्रार्थना. आता या ठिकाणी ज्येष्ठांचा सत्कार केला जाणार आहे, तो त्यांच्या हस्तेच होईल. श्री बाबू लोटू मुसळे आणि दुसरं परांजपे सांगितलं होतं आणि नंतर रामबाबू बाबू लोटू मुसळे, वय वर्ष 102 यांचं. बाबांना इथं घेऊन यावं आपण. हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 102 वर्षाचे आहेत बाबा आणि आपल्याला एक जेवण त्यांनी त्यांच्यातर्फे दिलेलं आहे. अतिशय उदार वृत्ती आहे. त्यांच्या घरामध्ये संत परंपरा आहे. बाबा दरवर्षी 4 महिने पंढरपूरला असतात आणि पंढरपूरला अनेक लोकांना ते भोजन सुद्धा देत असतात आणि त्यांचं वाचन इतकं चांगलं आहे की फार आश्चर्य वाटेल आपल्याला. आणि वयाच्या 102व्या वर्षी सुद्धा ते नामस्मरण, चिंतन, फिरणं, योगासन, प्राणायाम या सगळ्या गोष्टी करतात. ते मला एके दिवशी म्हणाले की मी माझ्या स्वतःच्या एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये 21 मृत्यू पाहिले. मी त्यांना म्हटलं एवढे मृत्यू कसं काय पाहिले? तर ते म्हणे हे जो जास्त जगतो त्याला जास्त पाहावं लागतं.
आणि त्यांनी सांगितलं की याच्यातून मी कधीही निराश होत नाही, परमेश्वराची मर्जी त्याच्याप्रमाणे होईल असे विचार ठेवणारे बाबू लोटू मुसळे यांचा सत्कार माननीय मंत्री महोदय करतायत. चला, त्यानंतर पुढचे सत्कारार्थी आहेत परांजपे साहेब. ते सायकलने सांगलीहून धुळ्याला आलेले आहेत बघा, सायकल चालवत चालवत आले सांगलीहून धुळ्याला, आणि त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करतोय परांजपे साहेबांचा. त्यांनी ताबडतोब इथे यावं. आणि शेवटचा तिसरा सत्कार आहे रामभाऊ उकडू पाटील, फाउंडेशन फाउंडर ओंकारेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ पुनरखेडा तालुका रावेर. त्यांचा सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी त्यांचाही सत्कार करावा. लवकर त्यांनी यायचं आहे. मंत्री महोदयांना ताबडतोब दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्याच्यामुळे कृपया वेळ घालवू नका. लवकर या, लवकर या. हा, चला, बाबांना व्यवस्थित घेऊन जा. हा. अशा वयातही बाबांच्या चेहऱ्यावरती हास्य बघा तुम्ही. आपल्याला टिकेल का नाही काय माहिती, पण त्यांचं टिकलेलं आहे. हा 102 वर्ष यांचं वय, 92 वर्ष आहे. 92 वर्ष रामभाऊ उकडू पाटील, 92 वर्ष. परांजपे आपलं वय किती? हा, परांजपे साहेबांचं वय 79. सायकल चालवत चालवत आले तिथून थेट हा उज्जैनीला सुद्धा गेलं. हा, धन्यवाद. आता आपण हा शेवटचा सत्कार ज्येष्ठांचा आपण ठेवलेला होता. नंतर माननीय शरद पाटील जे आपले माजी आमदार होते, माननीय शरदजी पाटील या ठिकाणी आलेले. शिवसेनेचे उत्तम कार्यकर्ते, सत्तेत असो वा नसो काम करणं म्हणजे करत राहणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यांचाही सत्कार माननीय दादासाहेब भदाणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शरदजींना मंत्री महोदयांच्या सोबत जायचं. मी त्यांना म्हटलं 2 शब्द बोला, खूप छान बोलतात ते, परंतु त्यांनी सांगितलं मला आता आज नका अडवू, मला जायचंय, आपण त्यांना जायला परवानगी देऊया. शरद पाटलांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे. आता हा सत्काराचा कार्यक्रम झाला, आपण मंत्री महोदयांना आपल्यातून जाण्यासाठी परवानगी देऊया. आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे 32व्या वार्षिक अधिवेशन निमित्ताने आलेले सर्व पाहुण्यांचं मी धुळे शहरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे आमचे फिस्कॉमचे अध्यक्ष आदरणीय श्री गिटी चौधरी आणि त्यांचे सर्व स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर आणि इथे आलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आमच्या धुळे जिल्ह्याच्या दृष्टीने फार एक अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून ज्येष्ठ नागरिक एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा आपण धुळ्यामध्ये आलात. खरोखर आमच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट आहे. मी आपल्याला काही मार्गदर्शन करणार नाही, पण आपल्यामधून एक गोष्ट खरी की योगायोगाने 1990 सालापासून आमचे वडील दादासाहेब राऊत यांनी ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम जेव्हा सुरू केलं त्यावेळेला आमच्या गडीवरती त्यांचे एक मदतनीस म्हणून आम्ही चहा पाण्याची व्यवस्था करायचो आणि त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांचे भाषणं ऐकायचो. त्यावेळेला खेडेगावामध्ये एवढा ज्येष्ठांचा प्रचार झाला नव्हता. मुंबई पुणे या भागामध्ये जे ज्येष्ठ होते ते यायचे आणि त्यांचे काही अनुभव सांगायचे. कारण की आपल्याला ठाऊक असेल की प्रत्येक नागरिक हा ज्येष्ठ होणार. कारण की कोणी IAS अधिकारी, IPS अधिकारी, कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, कोणी असलं तरी त्याचा वृद्धापकाळ काळ हा येणारच. 60 नंतर हळूहळू त्याला त्याचे वयोमान वाढल्याप्रमाणे त्याची कामाची क्षमता, त्याच्या काही गोष्टी त्याला अडचणी होतात आणि ज्येष्ठ होतो. आपल्याला माहिती आहे, मी कधी कधी माझं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे मी काय मजाक करत राहतो, जोक करतो, लोकांची कधी चेष्टेने बोलतो. काय की तुम्हाला माहिती आहे की आपल्या सर्वात आपल्या डॉक्टर भगिनी या ठिकाणी उभे आहेत बसलेल्या. मी त्यांची नम्रता मागतो, डॉक्टरांचे जर आपल्याला तोंड पाहायचं नसेल तर आपल्याला काय हसतमुख राहिलं पाहिजे.
कोणत्याही विषयावरती आपण काहीतरी हास्य विनोद जर केला आपली तब्येत चांगली राहते असं मला वाटतं. म्हणून मी पुष्कळदा कोणत्याही कार्यक्रमामध्ये जातो त्यावेळेस मी सांगतो की आमची ज्येष्ठांचा कोणी अपमान केला तर आपल्या विरुद्ध ॲट्रॉसिटीची केस दाखल करणे येईल. आम्ही आता नवीन कायदा आणतोय. आमच्या ज्येष्ठांचा कोणी अपमान करायचं नाही, नाही तर तुमच्या विरुद्ध आम्हाला कोणी म्हातारा म्हणायचं नाही, पूर्वी साठीची नाटी असं काही म्हणायचं नाही. चुकून जर बोलले तुम्ही तर तुमच्यावरती ॲट्रॉसिटीची केस होईल असं मी विनोदाने सांगत असतो. मित्र, एक गोष्ट खरी आहे की आपल्याजवळ फार अनुभव आहे, फार चांगला. अनेक गोष्टी आपण अनेक पावसाळे पाहिले. आपण लोकांना सांगत असतो की आमचे केस काही पांढरे उन्हाने झाले नाही, आमच्या अनुभवाने आमचे केस पांढरे झाले. अनेक लहान सहान गोष्टी आपण आपल्या संग्रही असतात. परंतु दुर्दैवाने आजची पिढी एवढी वेगाने चाललेली आहे, त्याच्याकडे मोबाईल आपण पाहतो की दर म्हणजे पूर्वी जे आपण 10 वर्षात करायचो ते आता 1 वर्षात व्हायला लागलंय. आज आपण विचार करतो उद्या लगेच ते घडतंय, कारण की आपण टेलिफोन पाहिला, मोबाईल पाहिला, टीव्ही पाहिला, अशा ज्या गोष्टी आज घडत आहेत. त्याचबरोबर काही वाईट गोष्टी सुद्धा आपल्या समाजामध्ये आज रूढ होत आहेत. त्यामध्ये एक गोष्ट अशी की जे ज्येष्ठ आहेत त्यांना एक आपण साईड ट्रॅक करण्याची जी प्रवृत्ती आपल्या तरुणांमध्ये आहे, त्यांना आपल्याला नीट समज द्यायची आहे. आणि ती समज देण्यासाठी आपण स्वतःच आपल्यावरती काही बंधनं घालून घेतली पाहिजे. कारण की आम्ही पाहतो की खेडेगावामध्ये जास्त करून त्या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो. खेडेगावामध्ये काय असतं, आपण भावनाशील असतो. आपले मुलं, आपले नातू वगैरे हे आपले आहेत बा, हे कुठं जाणार आहेत, ही आपली भावनाशील भावना म्हणजे चांगली भावना असते. परंतु दुर्दैवाने आज मनोवृत्ती फार वाईट झालेली आहे. आपल्याला मला माहिती की दोंड्याच्या मध्ये अनेक गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. साध्या लहानशा गावामध्ये आपल्या एखादा मुलगा सांगतो की दादा मला काय आहे, आपल्याला चांगला एक प्लॉट मिळणार आहे, घ्यायचे आहे आणि आपले हे घर गहाण ठेवायचे. लगेच आई वडील काय करतात, लगेच सह्या करून देतात. सांग भाऊ कुठे सही करायनी आहे, लगेच सही करून देतात. आणि एकदा सही झाली, त्याचं काम झालं, मग काही दिवसांनी तो आपल्याला लिंग दाखवतो. मग ते येतात, सरकार साहेब पहा ना माझी जमीनची हिस्सा मागून राहिलाय, मला काही देत नाही. मग आपण पाहतो 7-12 उतार. मी सांगतो बाबा इथं 7-12 उतार तुमच्या नावाने नाही आहे, हे घर बी तुमच्या नावाने नाही, आम्ही काही करू शकत नाही. कारण की कायदा हा जसा चांगला असतो तसा वाईट असतो. कायदेशीर काही गोष्टी आपल्याला काहीच करता येत नाही, आपले हात कापले जातात. म्हणून आपल्याला माहिती आहे की आमचे दादासाहेब त्यावेळेला प्रत्येकाला व्हील, आपल्याकडे हा सिस्टीम लहान गावात व्हील बनवली आहे, प्रतिज्ञापत्र. आपल्या नंतर आपला अधिकार कोणाला राहील, आपल्या मुलांना काय राहील, आपल्या नातवांना काय राहील, हे सर्व अधिकार आपल्याजवळ आपण राखून ठेवले पाहिजे. सहज आपण भावनाशील होऊन जातो. आपला मुलगा आपल्याजवळ आमची अडचण आहे, पण तुम्हाला आमच्या भगिनींची मी माफी मागतो, सांगतो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक परदेशी, आपण परदेशी म्हणणार नाही, पण एक आपण बाहेरगावची सून आपण आणतो ना, तिचा विचार काही काही वेळेस वेगळे असतात. त्यांच्या डोक्यात एकदम वेगळे विचार येतात आणि ती जी भावनाची जी आहे ती संगत तुटून जाते आणि मग आपले हाल सुरू होतात. मी दोंडाच्या मध्ये एक उदाहरण सांगतो की एका कुटुंबाने त्याच्या भाच्याला दत्तक घेतलं होतं. भाच्याला बा माझी इस्टेट देऊन तुम्हाला सांभाळ करेल, त्याला मी नोकरी लावली. म्हणजे का सांगतोय अनुभव, ते बिचारे माझ्याकडे आले, साहेब मला भाचा असे मला कुणी पाहणार नाही, याला नोकरी लावून द्या. आम्ही शिक्षक म्हणून त्याला नोकरी लावली. त्याचं लग्न आमच्या डोळ्यात झालं आणि ज्या वेळेला ते काही वर्षानंतर ते घर वगैरे सर्व झालं तर ते म्हाताऱ्यांना बाहेर सुद्धा जाऊ देत, कोणाशी बोलायचं नाही. दुर्दैवाने माझी पत्नी त्यांची जी पत्नी आहे त्या आमच्या याच्यामध्ये राजयोगमध्ये येत होत्या. त्यावेळेस तिने सांगितलं की आमचे फार हाल आहेत, आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही. आणि आम्ही जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेला आम्हाला कळलं की हे घर सुद्धा त्यांच्या नावावर नव्हतं, काहीच त्यांच्या नावावर राहिलं नव्हतं. तर मित्र हो, मी आपल्याला काही मार्गदर्शन करणार, पण एक गोष्ट सांगतो की आपण भावनाशील होऊ नये. पुष्कळच्या गोष्टी आपण सद्भावनेने करतो, आपल्या मनात काही नसतं. परंतु आज एक कायदा इतका गाढव आहे. मी स्पष्ट सांगतो की आज न्यायाधीश सुद्धा आपल्या ज्येष्ठांचा अपमान करायला कमी जास्त करत नाही. का करतात ते सांगतात, का हो तुम्हाला कळत नव्हतं का, तुम्ही एवढे सुशिक्षित आहे, तुम्ही कसं काय तुमच्या नावाने करून दिलं, तुम्ही कसं काय अधिकार पत्र देऊन दिलं. आता आपण देऊन टाकतो, आपल्याला वाटतं आपण दिलं काय बिघडणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे की कायदा असा असतो, एकदा तुम्ही जर सही केली
बँकेत मला कुठेही केली तुमचे हात कापले जातात, तुम्हाला काहीच करता येत नाही. आणि म्हणून आपण त्यांना सांगायचं ही प्रॉपर्टी तुमची राहणार आहे, आम्ही काही वरती घेऊन जाणार नाही, परंतु जोपर्यंत आम्ही या जगामध्ये जिवंत आहे तोपर्यंत ही वस्तू आमच्या नावावर राहणार, कोणाला द्यायची कोणाला नाही ही आमचा अधिकार राहणार. आत्ताच दुर्दैवाने आमची आई वयाच्या 91 वर्षी आता 2 महिन्यापूर्वीच त्या आमच्यातून निघून गेल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, आमच्या वडिलांच्या सांगण्यानुसार आम्ही सर्व त्यांच्या नावाने जे प्रॉपर्टी होती सर्व त्यांच्या नावाने ठेवली होती. आणि त्यांनी सर्व पैसे, तुम्हाला माहिती आहे की म्हातारा काही खर्च लागत नाही, काही त्याच्या मागण्या नसतात, सर्व पैसे त्यांचे डिपॉझिट्स वगैरे सर्व त्यांनी सांगितलं बा ते काय झालं माझ्या मुलींकडे लक्ष द्या. आश्चर्य वाटेल की त्यांचा आम्ही जेव्हा हिशोब लावला तर जवळजवळ त्यांचे सर्व 1 कोटी रुपये जमा होते. 1 कोटी रुपये सर्व व्याज करून सर्व जमले, सर्व सह्या वगैरे व्यवस्थित करून गेले. पण तुम्हाला माहिती आहे की त्याच्यानंतर सुद्धा स्टेट बँकेमध्ये आमच्या वडिलांचं जे पेन्शन येत होतं त्यांना आमदाराचं, त्या ठिकाणी सह्याची अडचण आलीच. आणि त्यावेळेला मग स्टेट बँकवाले म्हणे अहो आम्हाला सही लागतंय, आम्हाला त्यांचं सर्व कागदपत्र लागतात, आम्हाला नियम काय सर्व नियम आपल्यासाठी लागू होतात, पण आपण काही करू शकत नाही. ते पूर्तता करण्यासाठी आम्हाला जवळ कोर्टाच्या फार फेऱ्या, म्हणजे हायकोर्टामध्ये औरंगाबादला जावं लागलं, तिथून परत यावं लागलं. म्हणजे आपला पैसा असून आपलं सर्व असून आपल्याला कधी कधी वेळेवरती काही गोष्टी मिळत नाही. आपल्याला नम्रपणे सांगतो की योगायोगाने आमची परिस्थिती चांगली आहे म्हणून ठीक आहे, पण आपल्याला माहिती आपल्यापैकी अनेक लोकांना फार अडचणी असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की पैसाही असो करणं म्हणजे ज्याच्याशिवाय पैसा परमेश्वर नसतो, पण पैशाशिवाय काही चालत म्हणतात. तेव्हा आपण आपल्याकडे इतक्या योजना आहेत, काही सरकारी योजना आहेत, काही आपल्या अंतर्गत योजना आहेत, त्या योजनांमधून त्यांना लाभ मिळवून द्यायचा आणि आपल्यामध्ये जुळवून घेण्याचं काम आपण करायचं. अनेक सरकारी योजना अशा आहेत की त्या ज्यांच्याकडे राबवण्यासाठी आहेत त्यांनाही माहिती नाही आहे, त्यांना आपण जागृत करावं आणि लोकांना लाभ मिळवून द्यावा, ज्यामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांनाही लाभ होईल, समाजातील इतर लोकांनाही लाभ होईल. तर हे काम आपण करावं. याबरोबरच आयस्कॉन मध्ये 15 लाख सभासद आहेत, जे आपल्या देशामधले म्हणजे 12 कोटी आपली जी संख्या आहे त्याच्यामधून आपण 15 लाख जमा होतो. या 2 वर्षाच्या काळामध्ये 1 कोटीपर्यंत हा आकडा पोहोचला पाहिजे. राज्याचा आकडा वाढल्याशिवाय देशाचा आकडा वाढणार नाही. म्हणून आपण या सर्व गोष्टीसाठी आपल्या आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये हे सर्व कार्य केलं पाहिजे, अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आता ऑल इंडियाचे जे अध्यक्ष आहेत आयस्कॉनचे DN चापके साहेब, खूप असलेल्या ठिकाणापासून हे काही लांब नाही आहे की त्याच क्षेत्रामध्ये हे शहर मोडतंय. आणि आपल्याला कल्पना आहे की आपण दररोज प्रत्येक मीटिंगमध्ये, ती मग संस्थेच्या स्तरावरची असो किंवा तालुका स्तरावरची असो, जिल्हा स्तरावरची असो, राज्य स्तरावरची असो, आपण त्यांची प्रार्थना मानतो रोज की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर त्यांनी ह्या प्रार्थनेमध्ये जे सांगितलेलं आहे की जे दीनदुबळे आहेत, असहाय्य आहेत, पददलित आहेत, अशांना मदत करायला पाहिजे, सहाय्य करायला पाहिजे. आणि मित्र हो, आपण सर्वजण जाणता की आपल्या देशामध्ये सर्वात जर गरीब समाजातला घटक असेल तो ज्येष्ठ नागरिक आहे. आता नुकताच आपल्या भारत सरकारने 1932 सालानंतर ग्रामीण भागाची जनगणना केली. जनगणना, सेन्सस म्हणजे फार डिटेल मध्ये करतात, त्याला जवळजवळ 2-2.5 वर्षाचा काळ लागला. 2011 मध्ये त्यांनी ती सेन्सस केली सुरुवात आणि 2014 मध्ये त्याचा अहवाल आला आणि तो पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये ठेवण्यात आला. तर त्या अहवालावर असं दिसून येतं की आपल्या देशामध्ये 24,40,00,000 एकूण घरं आहेत. त्यापैकी 17,91,00,000 ही खेड्यापाड्यात आहेत. आणि ह्या 17,91,00,000 8,69,00,000 घर अशी आहेत
ती गरीब आहे. ज्याला गरिबीची व्याख्या आपण करतो ती गरीब आहे. आणि ह्या 8,69,00,000 घरापैकी 2,37,00,000 अशी घरं आहेत की पालापाचोळ्यांनी बांधलेली एका खोलीची एक कुडी टाईप अशी घरं आहेत. तर यावरून कल्पना येईल की खेड्यापाड्यातली परिस्थिती काय आहे. आणि ह्या सेन्सस प्रमाणे ज्याचा पार्लमेंटमध्ये 2014 मध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी अहवाल सादर केला, ती गरिबी जी आहे ते 48.52% आहे असं त्यांना दिसून आलं या सेन्सस मध्ये. हे सेन्सस करण्याचं कारण काय होतं की या अगोदर दिवंगत सुरेश तेंडुलकर यांच्या समितीने जो अहवाल दिला होता की या देशात गरीब किती आहे, त्यांच्या अहवालाप्रमाणे साधारणतः 25.60% गरीब आहेत असा त्यांचा अहवाल होता. त्यानंतर परत अर्थ मंत्रालय, नियोजन विभाग वगैरे यामध्ये मतभेद झाल्यानंतर पुन्हा एक कमिटी स्थापन करण्यात आली. प्रख्यात अर्थतज्ञ श्री रंगराजन, आणि ह्या कमिटीने जो अहवाल दिला त्यामध्ये गरिबी 30.9% दिसून आली. आणि आता नुकताच जो जनगणना करण्यात आलेली आहे त्यामधून जर गरिबी पाहिली आपण खेड्यापाड्यातील ती 48.52% दिसून आलेली आहे. शहराचा सुद्धा तशीच जनगणना करण्याचं काम चालू आहे, त्याचा सुद्धा अहवाल आपल्याजवळ येईल. आणि याच्यावर कल्पना करा की जर एकूण लोकसंख्या जेवढी गरीब आहे तर त्यातल्या ज्येष्ठ नागरिक लोकांची परिस्थिती काय असावी. त्यांचे हाल मंत्री महोदयांनी सांगितलं की फार वाईट हाल आहेत, पाहवत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि आपण पाहतोय की सरकारची, विशेषतः महाराष्ट्र सरकारची म्हणेन मी, ती फार अनास्था आहे. ज्येष्ठ नागरिकांप्रती अनास्था दिसून येते. त्यांनी अजून भारत सरकारने 1999 आपलं धोरण जाहीर केलं आणि त्या धोरणाच्या आधारावर आपलं राज्य सरकारचं धोरण जाहीर करावं ते अजूनही झालेलं नाही. फक्त कॅबिनेट मध्ये ती नोट ठेवली आणि ती मंजूर म्हणतायत, परंतु गव्हर्नमेंटचा आदेश अजून काढलेला नाही. म्हणजे तो अजून धोरण झालेलंच नाहीये. झालंय नुसता प्रचार करतायत. त्यांना आम्ही अनेक वेळा, मी तर जवळजवळ 2000 सालापासून आम्ही त्यांना भेटतो, अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलो, अनेक मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना निवेदन दिले, परंतु अजून त्यांची अनास्था दिसून येते. लीगल डिग्री नसली तरी चालते, त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल आणि ट्रेनिंग देण्यात आल्यानंतर त्यांना जेव्हा ज्येष्ठ नागरिकाच्या कामासाठी बोलवण्यात येईल आपल्या ट्रिब्युनलमध्ये किंवा ॲपेलेट ऑथॉरिटीकडे मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना पैसे देण्यात येतील. अशा प्रकारची नवीन स्कीम 2016 मध्ये नुकतीच झालेली आहे आणि त्या स्कीमचा जास्तीत जास्त फायदा आपण घेण्याची आवश्यकता आहे. आणि मला खात्री आहे की आपले निसळ साहेब निश्चितपणे याचा फायदा घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचार करतील. धन्यवाद. टपके साहेब, कासकेडकर साहेब आणि आजच्या या 35व्या अधिवेशनाच्या सुकाणू समितीचे आणि खानदेश प्रादेशिकाचे अध्यक्ष श्री भदाणे साहेब. मित्रांनो, आता मी खरं म्हणजे तुमच्या पुढे फक्त 2च मिनिटं बोलणार आहे, कारण दुपारच्या सत्रामध्ये ज्येष्ठांची दशा आणि दिशा या विषयावरती मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. परंतु 21 मार्च 2017 लोणावळ्याला आमची जी गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झाली होती आणि त्या गव्हर्निंग काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ठराव झाला आणि राज्यस्तरीय अधिवेशन हे धुळ्याला घेण्यात यावं अशा प्रकारचा ठराव झाला. त्यामुळे प्रिन्सिपल भदाणे आणि त्यांची सर्व टीम यांनी अतिशय कमी वेळामध्ये हा शिवधनुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने उचललेला आहे. बाहेर चित्ररूप दर्शन हे आत्ताच आपले अध्यक्ष आणि आपले मंत्री साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. फेस्कॉमने केलेल्या कामाचे चित्ररूप दर्शन ही आर्ट गॅलरी बाहेर लावलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना छानपैकी बॅगा मिळालेल्या आहेत. सन्मान चिन्ह अतिशय सुंदर तयार केले गेले आहे. प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत आणि एकंदरीत सगळा कामाचा जो आवाका आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या कमिटी स्थापन केलेला आहे. तेव्हा फेस्कॉमच्या आणि सर्व ज्येष्ठांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण भेटू. जय हिंद. मनपूर्वक आभार आणि हे सत्र संपलं असं मी जाहीर करतो. नमस्कार म्हटल्यानंतर प्रतिसाद द्यावा लागतो.
व्यासपीठावर बसलेले आयस्कॉनचे अध्यक्ष श्री चापके साहेब, फिस्कॉमचे मुख्य सचिव श्री रोडे, या अधिवेशनाचे सर्वेसर्वा, सुकाणू समितीचे अध्यक्ष, प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री बदाणे साहेब, आयस्कॉनचे मुख्य सचिव श्री कासकेडीकर, आताच आपल्यामध्ये उपलब्ध आलेले डॉक्टर रोडे ना, डॉक्टर भंडारी, त्यानंतर माझे सर्व सहकारी, मंचावर उपस्थित सर्व महानुभाव आणि आपण सर्व महाराष्ट्रातून आलेले ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी, सकाळी साधारणतः 10 वाजेपासून आपण बसला, मध्ये सुरूची भोजनाचा लाभ झालेला आहे. भोजनामध्ये श्रीखंड असल्यामुळे आता तुम्हाला छान झोप लागेल आणि झोप चालू असताना मला बोलायचं आहे. तुम्हाला कुठपर्यंत ते ऐकायला जमेल काही सांगता कळेल. थोडस लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आपण पैसे खर्च करून या ठिकाणी आलेलो आहोत आणि अधिवेशन आपलं आहे, ज्येष्ठांचं अधिवेशन आहे. त्या अधिवेशनाचा लाभ आपण जितका घेता येईल तेवढा घेतला पाहिजे. काय कोणी चांगलं बोलतंय, काही कटू बोलताय, काय तुम्हाला आवडतही नसेल तरी आपण ते ऐकलं पाहिजे. आम्ही थोडा वेळापूर्वी सरकार साहेब रावळांनी सांगितलं, तुमच्याजवळ खूप अनुभव आहे, तुम्ही आतापर्यंत सगळे कष्ट घेऊन इथपर्यंत आलेला आहे, मग आता थोडा हे 2 दिवस चांगले आहेत, शांततेनं बसा ना आमच्या याच्यामध्ये. एवढं कष्ट करून धुळेकरांनी आपल्याकरता इतकं चांगलं अधिवेशन भरवलेलं आहे आणि त्याचा उपभोग जर आपण बरोबर घेणार नाही तर मग आपल्यासारखे आपणच आहोत. फेडरेशन झालं आणि आज आपण महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4000 संघ आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 400 पर्यंत महिलांचे संघ आहे आणि आपल्या संघटनेतून 2001 मध्ये अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ निर्माण झाला, ज्याचे अध्यक्ष आपल्या कार्यक्रमाला अर्जवून आलेले चापके साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे. त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांची सुद्धा वृक्ष इतका फोफावला आहे. 29 राज्यांमध्ये, भारतातल्या 29 राज्यांमध्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम चालू आहे. त्यात हे जे आज आपल्याकडे बसलेले होते कदम बांडे साहेब आणि आपले सरकार, ह्या दोघांनी आम्हाला थोडी मदत केली, खूपच मदत केली. त्याच्यामुळे काहीतरी पायावर हे उभे राहिलेले आहे. जर तुम्ही तुमच्या संघटनेमध्ये तुमचा संघ जर फेस्कॉमशी संलग्न आहे आणि फेस्कॉमच्या अधिवेशनाची 200 रुपये फी आपण भरत नाही, मी किती विचार करण्यासारखी बाब आहे. आणि आम्ही कोणाला दोष द्यायचा याच्याबद्दल, म्हणजे आम्हाला असं वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडतो. 200 रुपये 2 वर्षातून एकदा ज्येष्ठ नागरिक संघाला भरायचे आहे, ते सुद्धा आम्ही भरत नाही. अहो 4000 नाही 2000 भरलं केवढी संपत्ती जमावली ते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जो उपयोग करतो तो समाजसेवेकरता करतोय, तुम्हाला काढायला काही वेळ जाणार. आणि शेवटचं आहे सुरक्षा. ही 3 सूत्री आहे, सन्मान, स्वास्थ्य आणि सुरक्षा. हे ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे तो सुखावतो. मी सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहे, 78 वर्षाचा सुरू होईल. मला सुद्धा इथे बसवलं तर मला बरं वाटतं ना. तुमच्या लोकांना सुद्धा इथे ज्याला ज्याला बोलवलं त्याचा सन्मान केला, त्याला तो सुखावतो. ते ह्या गोष्टी करता 2 पैसे आवश्यक आहे. तुम्हाला पुष्पगुच्छ देणार, तुमच्या सत्कार करणार, याला काही यांना खर्च येईल का नाही. म्हणून मी आपल्याला अर्जवून विनंती करतो की ज्या ठिकाणी अधिवेशन होईल आपण जाल, प्रतिनिधी फी भरता, त्याचबरोबर संघटनेची फी सुद्धा, संघाची फी सुद्धा आपण भरली पाहिजे. आपल्याला आज बॅग मध्ये जो काही यांनी उपहार दिलेला आहे,
मॅगझिन दिलाय, नोटबुक दिलाय, बॅग सुंदर बॅग दिलेली आहे. तुम्ही प्रतिनिधी फी 300 रुपये भरली आहे. 300 रुपयापेक्षा जास्त किमतीची बॅग आहे. मॅगझिन आहे, मॅगझिनलाही खर्च येतो. काय पेन दिला असेल किंवा काय पॅड असेल, अजून काही ना काही खर्च येतोच या गोष्टीला. तर त्याकरता आपली वर्गणी आवश्यक आहे. आता वर्गणीचा विषय संपतो. मजुराला जे मजूर असतील 60 वर्षाच्या वरचे त्यांना कमीत कमी 5,000 रुपये पेन्शन मंजूर करावं. ही पहिली आपली बेस्ट. आवाज येतोय ना? वैसा तो बगैर लाउडस्पीकर से भी हम बात कर सकते हैं, मगर है तो उसका उपयोग लेते हैं. तर आता ह्या मागण्यांच्या उहापोह आम्ही थोडा थांबवलेला आहे. कारण लाचारी पत्करणारे आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. याच्या अगोदर सरकार साहेबांनी सांगितलंय इतके कष्ट करून, इतक्या व्यथा, सगळे पावसाळे भोगून आम्ही इथपर्यंत आलेलो, मग आता लाचारी आम्हाला पत्करायची नाही आहे. आता नांदेडला असताना आम्ही एक आवाहन केलं होतं की एखाद दिवशी आम्हाला ड्रॅस्टिक ऍक्शन म्हणजे दगडफेक आहे, एसटी अडवणी आहे, रेल्वे अडवणी आहे, घेराव करणे आहे, अशी करायची तयारी ठेवावी लागेल. तर आपल्यापैकी कोणी तयार आहे का? म्हणजे धुळ्यातच करणार का आमच्यावर पण मुंबईला येणार? आणि अटक झाल्यावर सगळे पेन्शनर आहे, वेल टू डू लोक आहे, ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये गरीब कोण नाही. आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे, पूर्वापार पासून वानप्रस्थाश्रमाची जी कल्पना आहे, 60च्या नंतर जे काम करायचे, समाजसेवेचं काम करायचं ते आम्हाला करायचं आहे. त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी आता माझे विचार थांबवतो. आपण सर्वांनी एक या जेवणानंतर सुद्धा चांगल्या परिस्थितीत विचार ऐकून घेतले, याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी. आपल्या बगाडे साहेबांनी इथे येऊन मला विचार मांडण्याची संधी दिली. सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि शेवटी आपली जी प्रेरणा आहे, जी घोषणा आहे, जी आम्हाला बांधून ठेवते, संघटित ठेवते, त्या संघटनेची त्रिवार घोषणा द्यायची आहे. मी म्हणेल ज्येष्ठ शक्तीचा हे टप्पर उडाला तर हरकत नाही, आवाज जेवण झालेला आहे, आवाज ताकदीने आला पाहिजे, उजवा हात वर करून आवाज आला पाहिजे. मी म्हणेल ज्येष्ठ शक्तीचा आपण म्हणायचं विजय असो. ज्येष्ठ शक्तीचा, ज्येष्ठ शक्तीचा, ज्येष्ठ शक्तीचा, नारी शक्तीचा. आवाज कमी यायला लागला, त्या सुद्धा संख्येनं कमी आहे, पण त्यांचे आवाज भांडताना इतके जबरदस्त असतात. नारी शक्तीचा, नारी शक्तीचा. धन्यवाद. नमस्कार. आजच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या फेसकॉमच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेले फेसकॉमचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब चौधरी, राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री चापके साहेब, आमचे धुळ्याचे अध्यक्ष प्राचार्य भदाने सर, बाबासाहेब पवार, गुलाबराव पाटील, ज्यांचं माझ्यावर निरतिशय प्रेम आहे असे माझे धुळ्याचे सगळे मातृपितृतुल्य ज्येष्ठ नागरिक, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, अनुभव संपन्न असणारा हा सगळा श्रोतृवृंद समोर बसलेला असताना आणि व्यासपीठावरही सगळे अनुभवी मंडळी असताना, ज्येष्ठ मंडळी असताना माझ्यासारख्या कनिष्ठानं तुम्हाला ते काय सांगावं. पण तरी देखील माझ्यावरील प्रेमापोटी मी आज तुमच्यापुढे उभा आहे. तुमच्या मुलानं तुम्हाला प्रेमाचा सल्ला द्यावा असं म्हणून तुम्ही याच्याकडे फक्त लक्ष द्या. तुमची सगळ्यांची मुलं तुम्हाला जे सांगतात वारंवार तेही मी सांगणार आहे, तेच सांगणार आहे, दुसरं वेगळं सांगणार नाही. 7 एप्रिल 2017 त्या दिवशी माझं एक व्याख्यान ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आयोजित केलेलं होतं.
जय हिंद ज्येष्ठ नागरिक संघ, राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, आणि ते व्याख्यान हे नैराश्यावरती आधारित होतं, वृद्धापकाळातील नैराश्य. आणि ते व्याख्यान या सगळ्यांना खूप आवडलं आणि म्हणून त्यांनी या कार्यक्रमातही आपल्यासाठी त्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. ही त्याची पूर्वपीठिका सांगून मी मूळ विषयाला हात घालतो. आजचा जो परिसंवादाचा विषय आहे की वृद्धांची दशा आणि दिशा. दशा म्हटलं की आपल्याला जाणवलेली स्थिती, अवस्था, आणि प्रचलित मराठीमध्ये सांगायचं झालं तर कंडिशन. आपण आजकाल मराठीमध्ये इंग्रजी शब्दांचा पुरेपूर वापर करतो. माझी कंडिशन चांगली आहे, त्यांची कंडिशन माझ्यापेक्षा चांगली. दशा म्हणजे कंडिशन मराठीमध्ये, आणि दिशा म्हणजे डायरेक्शन. म्हणजे आजच्या वृद्धांची जी परिस्थिती आहे किंवा जी स्थिती आहे त्याच्यावरती काय आपल्याला त्यांना दिशा देता येईल, त्यांना मार्गदर्शन करता येईल, दिशादर्शन करता येईल, हा थोडासा आजच्या परिसंवादाचा विषय. आणि त्याचे अध्यक्ष आहेत आपले राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नागरिकांचे आदरणीय चापके सर. अतिशय उत्तुंग असं त्यांचं काम आहे, संपूर्ण देशामध्ये त्यांचं काम आहे. आणि अशी व्यक्ती अध्यक्ष असताना मला तुम्हाला 2 शब्द सांगायचे आहेत. मला खूप मोठं दडपण आलेलं आहे, पण असो, बोलणं भाग आहे. 20 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये स्थिती म्हटल्यानंतर शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, कौटुंबिक स्थिती आणि सामाजिक स्थिती, या 4 स्थिती माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. तर वृद्धांची शारीरिक स्थिती म्हटल्यानंतर वयोमान परत्वे 60 वर्ष उलटल्यानंतर आपल्या संगतीला आणि सोबतीला येणारे ते रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, मोतीबिंदू आणि त्यासोबत येणारं वाढणारं वय. जरी आपण केसांना डाय लावला, चेहऱ्याचं फेशियल केलं तरी देखील आपल्याला शरीराच्या आतमधल्या अवयवांचं वाढतं वय काही लपवता येत नाही. त्यामुळे आजारांची सोबत ही आपल्याला अनायासेच मिळते. आणि यासोबत एक अस्थिरोग तज्ञ या असल्या कारणानं येणारे आजार म्हणजे गुडघेदुखी आणि पाठदुखी. मग ती मणके असू देत, खांदा असू दे, फ्रोझन शोल्डर असतो, काहींना गुडघेदुखी असते, आर्थरायटिस असतो, जॉईंट रिप्लेसमेंट असते, पाठदुखी तर आणि मानदुखी 5वीलाच पुजलेली असते. ही अशी परिस्थिती असताना तरी देखील आपला सगळ्यांना सल्ला दिला जातो की तुम्ही आनंदी राहा आणि समाधानी राहा. हा फुकटचा सल्ला देणारे माझ्यासारखे डॉक्टर तुम्हाला प्रत्येकालाच भेटतात. पण हे मेंटेन कसं करायचं हो? एवढ्या सगळ्या व्याधी सोबत असताना ही शारीरिक अवस्था झाली, शारीरिक स्थिती झाली, शारीरिक दशा झाली. आपण आता कौटुंबिक दशेकडे येऊया. कौटुंबिक दशा म्हणजे सेवानिवृत्त झालेलं वय, दिवसभर बाहेर असणारी व्यक्ती, कामामध्ये व्यग्र असणारी व्यक्ती अचानक घरी येऊन बसते. मग जी आयुष्याची जोडीदारी असते ती देखील म्हणते की 10 ते 6 मला तुम्हाला सहन करण्याची सवय नाही. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर जिच्याकरता आपल्याला आयुष्यभर वेळ देता आला नाही तिला आता आपण वेळ देण्याचा प्रयत्न करूया, असं मनाची भूमिका घेऊन सेवानिवृत्ती स्वीकारलेला ते सद्ग्रस्त त्यांचा हिरमोड होतो. आणि त्या ठिकाणी मग खटका पडतो पहिला मानसिक नैराश्याचा. ही दुसऱ्या पर्यायाला सुद्धा तशीच सेम बाजू आहे. ती महिला असतात, त्या माझ्या माता असतात, त्याही आयुष्यभर सेवा करून निवृत्त झालेल्या असतात आणि त्यांनाही या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कारण की दोघांनाही दिवसभर एकमेकांना सहन करण्याची सवयच नसते. इथे पहिला खटका पडतो. नंतर पुढचा खटका आहे हे पती पत्नीमधला पहिला खटका. दुसरा खटका आहे पुढची पिढी, पुढची जनरेशन आणि आपली वृद्धांची जनरेशन, ज्येष्ठ नागरिकांची जनरेशन. इव्हन खूप आणले होते मुद्दे, पण कालावधी एकदम बदलला. 45 मिनिटांचा 20 मिनिटांवर आला. कागद उघडायलाही सवड नाही आणि बघायलाही सवड नाही. पटकन मुद्दे सांगायचे आणि 20 मिनिटात संपवायचे आहेत, कारण की 20 मिनिटामध्ये बराच कंटेंट कव्हर करायचा आहे. तर असं करता करता सासू सून, मुलगा बाप असे खटके उडायला लागतात आणि मग नैराश्य हळूहळू वाढत जातं. मी हळूहळू तुम्हाला नैराश्याच्या विषयावरती घेऊन येणार आहे आणि मग त्याच्यावरती आपण डायरेक्शन्स बघणार आहोत, आपल्याला कसं काय त्याच्यावरती मात करायचे. ही झाली कौटुंबिक परिस्थिती. कुटुंबामध्ये आपण जेव्हा भारतीय संस्कृतीचा विचार करतो आहोत त्यावेळेला पाश्चात्य संस्कृती असणाऱ्यांना आपल्या भारताकडे बघून मोठं हायसं वाटलं. सगळ्यात पहिल्यांदा 1999 हा माइलस्टोन आहे वृद्धांच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल. हे जे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं त्यासाठी म्हणून 1999चा माइलस्टोन हा जागतिक स्तरावरती मानला गेला. कारण की 1999 साली
जागतिक आरोग्य संघटनेने वृद्धांच्या बद्दल, ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल सर्वात प्रथम ही घोषणा केली की वृद्धांच्या तब्येतीकडे, त्यांच्या रिहॅबिलिटेशनकडे आपल्याला लक्ष द्यायची विशेष गरज आहे. कारण की वृद्धांची संख्या वाढते. या दशकामध्ये, या शतकामध्ये वृद्धांचं आयुर्मान यामध्ये त्यांचं काम आहे. आणि अशी व्यक्ती अध्यक्ष असताना मला तुम्हाला 2 शब्द सांगायचे आहेत. मला खूप मोठं दडपण आलेलं आहे, पण असो, बोलणं भाग आहे. 20 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये स्थिती म्हटल्यानंतर शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, कौटुंबिक स्थिती आणि सामाजिक स्थिती, या 4 स्थिती माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. तर वृद्धांची शारीरिक स्थिती म्हटल्यानंतर वयोमान परत्वे 60 वर्ष उलटल्यानंतर आपल्या संगतीला आणि सोबतीला येणारे ते रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, मोतीबिंदू आणि त्यासोबत येणारं वाढणारं वय. जरी आपण केसांना डाय लावला, चेहऱ्याचं फेशियल केलं, तरी देखील आपल्याला शरीराच्या आतमधल्या अवयवांचं वाढतं वय काही लपवता येत नाही. त्यामुळे आजारांची सोबत ही आपल्याला अनायासेच मिळते. आणि यासोबत एक अस्थिरोग तज्ञ या असल्या कारणानं येणारे आजार म्हणजे गुडघेदुखी आणि पाठदुखी. मग ती मणके असू देत, खांदा असू दे, फ्रोझन शोल्डर असतो, काहींना गुडघेदुखी असते, आर्थरायटिस असतो, जॉईंट रिप्लेसमेंट असते, पाठदुखी तर आणि मानदुखी 5वीलाच पुजलेली असते. ही अशी परिस्थिती असताना तरी देखील आपला सगळ्यांना सल्ला दिला जातो की तुम्ही आनंदी राहा आणि समाधानी राहा. हा फुकटचा सल्ला देणारे माझ्यासारखे डॉक्टर तुम्हाला प्रत्येकालाच भेटतात. पण हे मेंटेन कसं करायचं हो? एवढ्या सगळ्या व्याधी सोबत असताना ही शारीरिक अवस्था झाली, शारीरिक स्थिती झाली, शारीरिक दशा झाली. आपण आता कौटुंबिक दशेकडे येऊया. कौटुंबिक दशा म्हणजे सेवानिवृत्त झालेलं वय, दिवसभर बाहेर असणारी व्यक्ती, कामामध्ये व्यग्र असणारी व्यक्ती अचानक घरी येऊन बसते. मग जी आयुष्याची जोडीदारी असते ती देखील म्हणते की 10 ते 6 मला तुम्हाला सहन करण्याची सवय नाही. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर जिच्याकरता आपल्याला आयुष्यभर वेळ देता आला नाही, तिला आता आपण वेळ देण्याचा प्रयत्न करूया, असं मनाची भूमिका घेऊन सेवानिवृत्ती स्वीकारलेला ते सद्ग्रहस्थ त्यांचा हिरमोड होतो. आणि त्या ठिकाणी मग खटका पडतो पहिला मानसिक नैराश्याचा. ही दुसऱ्या पर्यायाला सुद्धा तशीच सेम बाजू आहे. ती महिला असतात, त्या माझ्या माता असतात, त्याही आयुष्यभर सेवा करून निवृत्त झालेल्या असतात आणि त्यांनाही या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कारण की दोघांनाही दिवसभर एकमेकांना सहन करण्याची सवयच नसते. तिथे पहिला खटका पडतो. नंतर पुढचा खटका आहे हे पती पत्नीमधला पहिला खटका. दुसरा खटका आहे पुढची पिढी, पुढची जनरेशन आणि आपली वृद्धांची जनरेशन, ज्येष्ठ नागरिकांची जनरेशन. इव्हन खूप आणले होते मुद्दे, पण कालावधी एकदम बदलला. 45 मिनिटांचा 20 मिनिटांवर आला. कागद उघडायलाही सवड नाही आणि बघायलाही सवड नाही. पटकन मुद्दे सांगायचे आणि 20 मिनिटात संपवायचे आहेत, कारण की 20 मिनिटामध्ये बराच कंटेंट कव्हर करायचा आहे. तर असं करता करता सासू सून, मुलगा बाप असे खटके उडायला लागतात आणि मग नैराश्य हळूहळू वाढत जातं. मी हळूहळू तुम्हाला नैराश्याच्या विषयावरती घेऊन येणार आहे आणि